नमस्कार मंडळी, कसं काय बरे आहेत का तुम्ही? मी आलेलो आहे आता शेतामध्ये. ऊस आहे आणि ऊसात फवारणी केलेली आहे तणनाशक. तर बघावं म्हणलं किती मेल आहे काय नाही, म्हणून म्हणलं जरा फिरून बघावं. भरपूर आयतन झालं होतं, खुरपून आयतन झालं तर दोनदा खुरपीला होता तरी आयतन झालं, म्हणून फवारणी केली. एक 5-7 दिवस झालं फवारणी केली. किती प्रमाणात आयतन केलं बघायला दाखवलं तुम्हाला. बांधावरचा कडत होतं मेलं झालंय. मध्ये मेलं मध्ये बी चालू आहे त्याची प्रक्रिया मिळायची. जरा उन्हाळ्यात पाणी कमी पडलं असल्यामुळे जरा सुकला होता ऊस. बरंच मेलं. एकच आंबा राहिला आहे, 4-5 आंबे लावले होते, सगळे गेले. एकच राहिला आहे, केशर आंबा आहे. तेव्हा ही वरचं सोयाबीन आहे. सोयाबीन कसं आहे ते सांगा मला, बरं आहे काय? आता ऊस एवढाच आहे राहिलेला, 1.25 एकर आहे ऊस. बऱ्याचपैकी कमी झाले आहेत. मेलं हे काय बरं झालं तर उगं पडले काही मारायले काही जरा दमाने मरते काही. काँग्रेस मात्र टाकत गेले, माना टाकल्या सगळं. बऱ्यापैकी मेलं म्हणलं एकदा बघावंच कसं काय ते. बरेच दिवस झाला ब्लॉग बनवेल नव्हता, म्हणलं एकदा करावं, यावं शेतामध्ये. काय इतर पाकत गेले, लय होतायचं नाही ते. ऊस बी गेला, एवढं बसतंच ऊस आलाच ना. चला आता एकदा सोयाबीन दाखवतो तुम्हाला. माळवं लावले, शेपा, चुका, पालक, इथं गवारी आहे 1-2 काकऱ्या, इथं भेंडी आहे. खाण्यापुरतं केलं एवढं. इथं एवढं ककडी आहे, कोथिंबीर आहे. इकडं वांगीच लावल्यात आणि 4 वळी झेंडूच्या लावलेल्या. तेव्हा चांगला आलाय. आता खुरपाय चालू आहे इथवर. हे पाऊस बारीक केलाय, मोठा बी नाही काही नाही. तरी सोयाबीन हो का, सोयाबीन हो का असं आहे. इथं पहिला ऊस वाटायचे. सोयाबीन कसं काय मला सांगा. तर बघा मित्रांनो, माझं सोयाबीन
कसा आलाय ते सांगा. अजून फवारणी एक बी केलेली नाही, कारण पाऊसच लागलाय. 5-6 दिवस जरा झडगं लागली बारीक. हे असं दिसतं, हे बांध दिसते ते. 4-5 दिवस झालं ऊनच नाही पडलेलं. आज थोडं जरा हे झालंय, वातावरण थोडं बदल झालाय. आता 4-5 दिवस झालं ऊनच पडलेलं नाही. आता पिवळ्या पाडावी झालं जरा सोयाबीन.